नमस्कार, मी माया. आज माझी मुलगीचा सकाळी मला फोन आला होता. तिने बोलली, मम्मी आज माझ्याकडे सवासण आहे, तू जेवायला ये. मग मी आज सकाळपासून आनंदात होते, उत्साहामध्ये होते. माझ्या मुलीने मला संध्याकाळी जेवायला बोलवलं. आम्ही सगळे गेलो, पूजेला गेलो. तिने सवासण म्हणून ठेवलेल्या 5 जणींना तिने मनोरथ मनाने पूर्ण सगळं सहानुभूतीने सगळं केलं. तिने ओटी भरणं, तुम्हाला एक सांगू, तिने पाय धुवून ओटी भरणं, मनोरथ सगळ्यांनी आनंदाने तिचं ते सगळं बघून आम्हाला खूप उत्साह आणि आनंद झाला. जेणेकरून सगळं तिला समजायला लागलं येतात ह्या गोष्टी. ती खूप खुश झाली, मी पण खुश झाली, माझा मुलगा पण होता. संध्याकाळी सगळ्यांची तिने ओटी वगैरे भरली, सगळ्यांना मनोरथ देऊन सगळे मनोरथ सांगितले, मनातली इच्छा सगळ्या पूर्ण करून दे, हीच आमची सदिच्छा होती देवाजवळ. तिने सगळ्यांना जेवण वगैरे दिलं, पुरणपोळीचं जेवण होतं. सगळं जेवण एकदम मस्त आनंदाने आम्ही जेवलो. आणि आज तिने नवरात्रीचे जशी करतात ना, नवरात्रामध्ये देवीची ओटी भरणी वगैरे, तसं तिने खूप छान केलं. 1 महिन्यापूर्वी ती गेली होती तुळजापूरला देवीचं, म्हणजे तिथे गेल्यानंतर तिने इकडे आले की ओटी भरायचा प्रोग्राम झाला असतो, म्हणून घरी आले की सवासण घालतात, म्हणून तिने सवासण घातलं. आनंदाने सगळ्या गोष्टी करत राहिली, व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडू हीच मनोरथ आहे. तीच दीर्घ आयुष्य राहून सगळं मनोरथ पूर्ण हो, सुख शांती समृद्धी आनंदाने त्यांचं घर भरभराट हो, दुःख दारिद्र्य संकट दूर हो, आनंदाने त्यांचं घर असेल फुलत राहू, ही माझी इच्छा आहे. म्हणून मी आज तिच्याबद्दल खूप आनंदात, आणि जेणेकरून माझ्या मुलीला सगळं कळायला लागले की आज ती व्यवस्थित सगळ्या गोष्टी हँडल करू शकते. हे बघून मला मन भरून आलं. हीच माझी इच्छा आहे की तिने आनंदाने सुखाने समर्थाने आनंदाने सुखाने राहावे. नाती पण माझ्या इतकं सुंदर आहे, हे खूप गोड वाटलं आज मला तिच्याकडे जाऊन बघून, की माझी इच्छा पण पूर्ण झाली सगळ्या गोष्टी. असं देवाने सदिच्छा पूर्ण करून आनंदाने तिचं घर सुखाने समृद्धीने व्यवस्थित राहणे हीच माझी सदिच्छा आहे. थँक्यू सो मच.